खासदार निलेश लंके यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। विलिनीकरणाची प्रक्रिया अजितदादाच पुढे घेऊन जात होते। खासदार निलेश लंके यांनी दावा केला, अजितदादा नसल्याने आता काहींकडून शंका उपस्थित केली जाते। काही लोकांना स्वतःच्या अस्तित्वाची भीती आहे असा टोला सुद्धा लंकेंनी लगावलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येते हे भाजपला नको आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी भाजपवर केला होता आणि यावर मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया दिली। सध्या संजय राऊत काय बोलतात त्याच्याकडे आमचं लक्ष नाही, विकासा इतके आम्ही कामात आहे, तर सकाळ संध्याकाळ राजकारण करण्यापेक्षा राज्याचं हित पाहणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। सध्या संजय राऊत ते काय बोलतात यांच्याकडे आमचं लक्ष नाही, कारण विकासाचे इतके काम आहेत आणि सकाळ संध्याकाळ राजकारण करण्यापेक्षा या महाराष्ट्राचं हित हे पाहणं गरजेचं आहे। नवीन महापौर बनलेत, नगर अध्यक्ष बनलेत आणि सगळ्यांना आपल्या आपल्या गावांचा, शहराचा, या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे। राजकारणाच्या पलीकडे सुद्धा खूप काम आहे आणि ते काम अनेकांनी केलं पाहिजे असं माझं सल्ला। खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखीन एक स्टेटस ठेवलं, तर सुप्रिया सुळे यांच्याकडनं अजितदादांसोबतचा हा स्टेटस ठेवण्यात आला। स्टेटस ठेवत अजितदादा यांच्या आठवणींना सुप्रिया सुळे यांनी आता उजाळा दिलेला आहे। अजित पवार यांच्या सोबतला हा फोटो त्यांनी स्टेटसला ठेवलेला आहे। अजितदादांच्या आठवणींना सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा उजाळा दिलेला आहे। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र सुनेत्रा पवार यांचा हा शपथविधीच बेकायदेशीर आणि संविधानाच्या विरोधात असल्याचा दावा वर्धा येथील वकील हर्षवर्धन गोडघाटे यांनी केला। त्यांनी या संदर्भात राज्यपालांना एक पत्र देखील लिहिलंय। सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला। भारतीय संविधानामध्ये कुठंच उपमुख्यमंत्री पदाची तरतूद नाहीये, त्यामुळे त्यांनी घेतलेली ही शपथ अवैध असल्याचा दावा वकील हर्षवर्धन गोडघाटे यांनी केला। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। त्यांनी काँग्रेसवर टीका करताना काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। सीताराम केसरी आठवतात का? काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, पण सोनिया गांधींचं आगमन होताच त्यांना डावलण्यात आलं। नरसिंहराव देशाचे पंतप्रधान, पण सोनिया गांधींची इच्छा नव्हती म्हणून त्यांच्या पार्थिवाला काँग्रेस कार्यालयामध्ये आणू दिलं नव्हतं। सूडबुद्धी, सत्ता लालसा आणि घराणेशाही जपताना काँग्रेस किती खालच्या थराला जाऊ शकते याची ही दोन उदाहरणं आहेत। दुसरीकडे गेली 12 वर्ष सर्व प्रकारचे आरोप, अपप्रचार, अडथळे निर्माण करूनही मोदींची विश्वासार्हता, लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही। म्हणूनच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी मोदींना लोकसभेत धोका होता असं जे सांगितलं त्यावर दुर्लक्ष करता येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।